काय शेठजी, अजून नाही समजलात? चुकीची साथ दिल्यावर चूक मजबूत होतं या, आणि जेव्हा तुम्ही कमजोर होता या तेव्हा ती चूक तुम्हाला तोंडावर आपटती या, तोडून टाकती या, बरबाद करून टाकती या. आता सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन अंघोळ करावी. आता सगळं काही संपलंय. खरी सुरुवात तर आत्ता झाली आहे. आज तुमच्या लोकांचा ध्रुव इथे मेलाय, आणि जिथे मेलाय त्याच जागी एक नवीन ध्रुव जन्माला आलाय. रामजी काका, माझी ओळख संपलेली नाहीये, उलट माझी ओळख आत्ता बनतेय. आपल्या बापाच्या पापाची शिक्षा भोगणाऱ्या मुलाची ओळख. समाजातल्या उच्च नीच अशा अत्याचाराची ओळख आहे मी. ऐका सगळे, आजपासून मी या सकपाळांचा शेजारी आहे. तर मग आजपासून माझं नवीन नाव असेल ध्रुव सकपाळ. आणि इथेच याच जागी मी माझं घर बनवेल. भीमचा मित्रच नाही, शेजारी बनून राहील, आणि माझ्या बापाच्या आणि समाजाच्या पापाची शिक्षा भोगेल. तुम्हा लोकांसोबत माझ्या समाजाने किती अत्याचार केलाय भीम. मी तुझ्या सोबत राहून त्याचं प्रायश्चित करेल, आणि त्यांच्या पापाची शिक्षा भोगेल. मला माफ कर ध्रुव बाळा, मी खूप प्रयत्न करून पण तुझ्या वडिलांना समजावू नाही शकलो रे. मी खूप वेळा त्यांना उकसवलं सुद्धा की रामजी सकपाळाची समाजातली पीडा आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी.
काय बी फायदा झाला नाही बघ. शेवटी त्यांच्या हातातून बी समज गेलं आणि तुझ्या बी. गमावलं त्या लोकांनी, मी तर सगळं मिळवलंय. सगळं नवीन नवीन, नवीन ओळख, नवीन जात, नवीन आयुष्य आणि नवीन शेजारी. आणि आता बनेल माझं नवीन घर. ध्रुव बाळा, तू आमच्या संग राहा. भीम, तू ध्रुवला आपले संग आपल्या घरी घेऊन चल. नाही काका, इथेच घर बनवेन मी, जिथे माझा समाज आणि माझे बाबा मला मृत म्हणून सोडून निघून गेले. काका, भीमला तुम्ही संघर्ष करायला शिकवता, तसंच संघर्ष करण्यासाठी मला पण मार्गदर्शन करा, ते मला जास्त आवडेल. पण असा आधार देऊन मला अवलंबून नका राहू देऊ. अरे पोरा, पर अजून तू लहान आहेस. काकी, भीम तर माझ्याहून लहान आहे, पण पूर्ण गावाला गोष्टी समजावतो. त्यामुळे लहान मोठं काय आहे, उद्दिष्ट मोठं असलं पाहिजे. हेच म्हणतोस ना भीम तू? वय, मग चल तुझं घर मिळून बनवू. चल. बाळा ध्रुव, काय हा काका तुझं नवीन घर बनवायला तुझी मदत करू शकतो का? तुमची इच्छा असेल तर करा. बघा पंडितजी, ध्रुव लहानपणापासून जिद्दी आहे. त्याला जेव्हाही राग येतो तेव्हा तो कोणाचंच ऐकत नाही. हे बघा, 2-4 दिवस एकटा राहील तेव्हा डोकं ठिकाणावर येईल. तेव्हा तुम्ही काहीतरी योजना आखून आपल्या समाजात परत सामील करून घ्या. शेठजी, सांभाळा स्वतःला. एक मेलेला माणूस जिवंत कसा होऊ शकतो? हे बघा, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसा जिवंत व्यक्तीला मृत घोषित करू शकतो, तसं मेलेल्या माणसाला जिवंत करू शकण्याचा कुठला तरी उपाय असेल ना तुमच्याकडे. तू समजून का नाही सांगत यांना? पंडितजी, तुम्ही तर काही पण करू शकता. भूत, पिशाच, आत्मा, जसं पाहिजे तसं कैद करू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा आजाद करू शकता. तिथं या ध्रुवाचं काय? अहो, छोटंसं पोरगत आहे. हे बघा पंडितजी, मला माहिती आहे तुम्ही जे गाववाल्यांना सांगता ते सगळं ते मानतात, आणि याच्या बदल्यात जर तुम्हाला जी काही दक्षिणा हवी असेल ती द्यायला तयार आहे. अहो शेठजी, तुम्ही असं तुमच्या मेलेल्या पोराला जिवंत करण्यासाठी दक्षिणा देत राहिलात तर तुमची पेटी तर रिकामी होऊन जाईल. आणि मग तुमच्या नंतर मंदिरासाठी उरणार काय? म्हणून शेठजी, ही सगळी संसाराची मोहमाया त्यागून जिवंतपणी मोक्ष प्राप्तीचा अनुभव घ्या. आणि मग काय तुमचं आणि काय आमचं?
अभिनंदन ध्रुव नवीन घरासाठी. माहितीये भीम, आज आई असती ना तर खूप खुश झाली असती. सगळे म्हणतात की तिचं स्वप्न होतं की मुलगा मोठा होऊन त्याचं एक छानसं घर बनवेल. मग तू तुझ्या आईचं सपन खरं केलंस. ती जिथं बी असन बघत असन आणि आनंदी होत असन का तू एक घर बनवलंस. हो भीम, तू खरं बोलतोयस. मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, घर बनवलं. चांगलं की खराब ती वेगळी गोष्ट आहे. का खराब का? समधी घर चांगली असतात. समजा त्या घरातली माणसं चांगली असतील आणि त्यांच्यातली नाती चांगली असतील, मन साफ असेल, तव मग या मातीच्या भिंती असतील ना, ती एकदम मजबूत होत्यात आणि मग घर स्वर्ग बनतो. बघितलं ध्रुव, आई खरं सांगतेय. घे खा. पण मी तर काकू, मी स्वतःहून जेवण. वय वय ठीक आहे, उद्यापासून बनव. आज माझ्या हातचं खाऊन बघशील का? हो चल भीम, आपण दोघं सोबत खाऊया. ठीक आहे, मग मी माझ्या हाताने तो मस्ती भरवते. आई, आई. आज मला विश्वास बसला की तू खरंच भ्रष्ट झालायस. मला विश्वास आहे की मी जो विचार केला तो बरोबरच केला. अरे तुला माहितीये कुठल्या कुळात जन्माला आलायस तू आणि कोणाला आई म्हणतोयस? ध्रुव, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम होतं, पण तू त्या सीमेचा अंत केलास. आता हे प्रेम पण मेलं तुझ्यासाठी. हे सगळं झालंय ते या फक्त भीमराव मुळेच, या भीमाबाई मुळे, हिचा नवरा रामजी मुळे. आता मी कोणाला सोडणार नाही. सगळ्यांचा बदला घेईन, सगळ्यांचा. शेठ धनसुखलाल जी, ते ताट सुद्धा तुमचं घेऊन जा. नाहीतर उद्या सकाळी कोणी बघितलं तर, आणि जर का अंदाज लावला की शेठजी या झोपडीत आले होते, मग काय सांगावं, ते लोक तुमचं पण शुद्धीकरण करतील. हे घ्या. काल ध्रुवला जेवणाचं ताट घेऊन गेले होते तेव्हा शेठजी आलेले, धमकी देऊन गेलेत. मला लय भ्या वाटते. भ्या वाटणं तर साहजिकच आहे ना भीमाबाई, पर घाबरून घाबरून नाही जगू शकत ना. वय माहित आहे, पर सत्याची साथ देण्याची किंमत आपण रोज चुकवत असतो. हे बघ भीमाबाई, खऱ्याची साथ देण्यासाठी हिंमत पाहिजे आणि खऱ्याची साथ देण्यासाठी किंमत भी मोजावी लागती. मला भी समजते की ध्रुवची आपण मदत केली आहे, त्याची किंमत तर मोजावीच लागणार. बाबा, आपण मागे सरकलो तर ध्रुवसाठी ते चांगलं नाही होणार.
भीमाबाई, थोडा चहा मिळेल का? आज चहा तुम्ही नका बनवू आई, का? कारण आज सगळ्यांसाठी चहा मी बनवून आणलाय. आणि भीम, हे घे तुला दूध. बाळा, तू चहा कसा बनवला? कोळसा त्या चहावाल्या काकाच्या दुकानातून चोरला आणि बाकी सगळं विकत घेतलं. पण चोरी करणं तर चुकीचं असतं. तू दूध पी. आणि तसं पण मी आता त्या लोकांसाठी मेलोय, भूत बनलो आहे. आणि भूताने चोरी केली तर काय चूक काय बरोबर? बघच तू, एक दिवस गावातल्या एक एक माणसाला उचलून उचलून कुठेतरी फेकून येईन. भूत आहे, मी काही करू शकतो. हा ठीक आहे ठीक आहे, लय झालं. चला तर मग ध्रुव चहाचा चहा पिऊया. हा. गंगा, भांडी घेऊन ये. आण दे. अरे पोरांनो, आजपासून तुमची शाळा सुरू होते ना? व जा मग, शाळेला जायची तयारी करा. आधी चहा पिऊन घ्या गरम गरम. वयात्या, आनंदानं भीम जातील शाळेला. मी आणि ध्रुव जाऊ आम्ही बाजा वाजवायला. काय आनंद? आनंद, चल शाळेला जायची तयारी कर. आय बरोबर म्हणते. शेट एवढं सध्या सध्या शांत बसणार नाही. आता माहित नाही काय करावं. जाऊ दे, सध्या शाळेतच जाऊ. जे बी होईल बघून घेऊ. आजपासून विद्यालय सुरू होत आहे, पण आम्ही ते सुरू होऊ देणार नाही. जरा सांगा, आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तो भीमराव. आणि तो का आहे? कारण का तो 2-4 पुस्तकं वाचून आपल्या संस्कृती विरुद्ध बोलतोय. त्यामुळे प्रभावित होऊन आमची पोरं भ्रष्ट होत आहेत. म्हणूनच विद्यालय उघडणार नाही. ना विद्यालय उघडणार, ना भीमरावच्या डोक्यात दुसरे फालतू कुठले विचार येतील, ना कुठला दुसरा भीमराव जन्माला येईल. बरोबर बोलतायत. शिक्षण माणसाला आपल्या संस्कृती आणि धर्मापासून विमुख करते, भटकवून टाकते. जिथं स्वीकार करायला हवं तिथे मनुष्य कायम प्रश्न करू लागतो. आणि प्रश्न करणाऱ्याची प्रकृती जर संयमित नसेल तर संस्कृतीचा विनाश होऊ लागतो. मग तुमची काय इच्छा आहे? तुमच्या साताऱ्याचा विनाश व्हावा? नाही पंडितजी, आमची जरा बी इच्छा नाही की सातारा संपावा, त्याचं वाटुळ व्हावं. पण विद्यालय तर सरकारी आहे ना व, आणि आपण कोण आहे त्याला चालू किंवा बंद करायला? आम्हाला माहिती आहे की हे ब्रिटिश सरकार राजा महाराजांचं ऐकणार नाही, पण आपल्या समाजाची नस त्यांनी बरोबर पकडली आहे. त्यांना माहिती आहे की कुठल्या गोष्टीमुळे समाजातले लोक खुश होतील, कुठल्या गोष्टीपासून समाजातले लोक नाखुश. हे त्यांना अगदी बरोबर माहिती आहे की साताऱ्यामध्ये कोणाला खुश ठेवणं गरजेचं आहे. आणि ते आहोत आपण लोक, मोठी लोक. म्हणून ब्रिटिश सरकार फक्त तेच करेल जे आम्हाला हवंय. हो, फक्त याच सद्गुणांमुळे तर ते आमच्यावर राज्य करत आलेले आहेत. याकरता आम्हाला जे हवंय तेच आम्ही करणार. चला भावांनो, चला चला. आज लय दिवसांनी आपण शाळेत जातोय ना आनंद दादा. लय भारी वाटते. भीम, एक येळ होती जेव्हा आपण चौघ संघ शाळेत जायचो. तू, मी, बाळदादा, ध्रुव. आता तर आपण दोघच राहिलो. त्या दोघांचा मार्ग बदलला. वय आनंद दादा, जेव्हा एका ठिकाणी पोचायचंच नाही तर मग मार्ग तर वेगवेगळे होणारच ना. त्यांना बाजा वाजवायचा आहे आणि आपल्याला शिकायचं आहे. फेक तिकडं. शेटजी,
तुम्ही आमच्या शाळेत अशी तोडफोड का म्हणून करताय? विद्यालय बंद.